हॅलो, वेलकम टू साधनास चॅनल. तर आजचा आपला विषय आहे की बीइंग अ क्वीन इज युअर बर्थ राईट. म्हणजे काय, राणीसारखं जगणं हा आपला अधिकार आहे, प्रत्येक मुलीचा अधिकार आहे आणि प्रत्येक मुलीचा तो हक्क आहे. तर ते कसं कसं आपण स्वतः मिळवलं पाहिजे. तर तर आपल्या प्रत्येकामध्ये ना दोन प्रकारची एनर्जी असते, मॅस्क्युलाईन आणि फेमिनाईन. प्रत्येक लेडीजमध्ये असते. तर ज्यावेळेस आपण आपल्या फेमिनाईन एनर्जीनं मॅस्क्युलाईन एनर्जीला डॉमिनेट करतो, त्यावेळेस आपण म्हणजे आपली प्रत्येक डिझायर पॉवर आपण आपली मिळवू शकतो किंवा आपण आपल्या जीवनाचे खरं क्वीन बनू शकतो. तर ते कसं, मॅस्क्युलाईन पॉवर कशी यूज केली जाते, ती आपण एखादं वर्क करताना, हार्ड काम करताना जी पॉवर वापरली जाते ती मॅस्क्युलाईन पॉवर किंवा मसल पॉवर. आणि फेमिनाईन पॉवर म्हणजे काय, तर आपली पॉवर कोणती, काइंडनेस किंवा हर्ट किंवा हे जे आपल्या फिलिंग्ज येतात किंवा आपण एखाद्याशी कनेक्शन होणं, भावनिक होणं, हे जे आहेत ते आहेत आपल्या फेमिनाईन पॉवर. आणि ज्यावेळेस आपण आपल्या फेमिनाईन पॉवरनी त्याला डॉमिनेट करतो, त्याच वेळेस आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला बॅलन्स करता येतो. आणि हे जेव्हा बॅलन्स करतो आपण फेमिनाईन आणि मॅस्क्युलाईन, त्यावेळेस आपल्याला आपल्या जीवनातलं जे यश पाहिजे ते आपण मिळवू शकतो. आणि फेमिनाईन एनर्जी कुठे असते, तर आपल्या हृदयात असते, आपल्या हार्टमध्ये असते, लेफ्ट साईडला. मॅस्क्युलाईन एनर्जीने आपण काय करतो, तर आपण आपले वर्क करतो, हार्ड वर्क करतो आणि आपण आपली एनर्जी मिळवतो त्यातून. आणि आपण आपल्या गोलापर्यंत जाण्यासाठी आपल्याला मॅस्क्युलाईन एनर्जी मदत करते. तर हे ज्यावेळेस बॅलन्स करतो आपण फेमिनाईन मॅस्क्युलाईन, त्याच वेळेस आपण आपलं काम बेस्ट करायला सुरुवात करतो. आणि फेमिनाईन आणि मॅस्क्युलाईन एनर्जीचं एक चांगलं उदाहरण म्हणजे काय, तर आपण एक भरलेला ग्लास घेतला, पाण्यानं भरलेला ग्लास, तर त्याच्यातलं जे पाणी असतं ते कसं असतं, अनस्टेबल असतं, फ्लो होत असतं. तर फेमिनाईन म्हणजे ते. आणि मॅस्क्युलाईन म्हणजे काय, तर ते जे बॉडी असते ग्लासची ती कशी स्टेबल असते, हार्ड असते, आणखी ती धरून ठेवते. जसं आपण फेमिनाईनचा विचार केला तर त्याच्यामध्ये कशा भावना असतात, तर आपल्या प्रत्येकामध्ये पण एक आहे ना, लहान बाळ असतं लपलेलं. तर आपण काय करतो, त्या लहान बाळाला इतकं आपण दाबून 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 ठेवतो ना, की आपल्याला कळत नाही कधी कधी की आपण आपलं लहानपण कुठं हरवलं ते. तर खरं तर आहे ना, आपण आपलं लहानपण थोडंसं तरी जपायला पाहिजे. जसं वय वाढतं ना, तसं जबाबदारीने किंवा आसपासच्या परिसर म्हणा किंवा आपल्या सांसारिक गोष्टी आपण थोडंसं आपल्यातलं एक बालपण आपण हरवलेलं असतं. तर आपण काय करायला पाहिजे आपल्यात. आणि ज्यावेळेस असं काही होतं ना, त्यावेळेस आपण आहे ना, अचानक असं म्हणजे आपण आपलं बालपण इतकं दाबून दाबून ठेवल्यामुळे काय होतं, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद पण मिळवता येत नाही. आणि आपण अचानक असं अडल्ट झाल्यासारखं, वयस्कर झाल्यासारखं आपल्यावरती असा परिणाम व्हायला लागतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी आपण कन्फ्युज होतो की नेमकं वागावं कसं कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये. आणि हे कन्फ्युजन केवळ त्या गोष्टीमुळे होतं की आपल्याला. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, थोडंसं बालपण कसं जपता आलं पाहिजे. आपण थोडं थोडं दिवसभरात आपल्या लहानपणापर्यंत तरी गेलं पाहिजे, की ज्या लहानपणी आपल्याला गोष्टी आवडत होत्या किंवा लहान मुलांना आवडतात त्या तरी गोष्टी निदान आपण केल्या पाहिजेत. की जसं समजा आता आपल्या लहानपणी जो एखादा पदार्थ आवडत होता तो आपण दिवसभरात एखाद्या वेळेस तरी खाल्ला. किंवा आपल्याला ड्रॉइंग करायला आवडतेच लहानपणी, तर प्रत्येक मुलाला आवडते. तर तसं आपण लहान मुलांबरोबर जर ड्रॉइंग करत बसलो किंवा त्यांच्याबरोबर कोडी सोडवत बसलो किंवा ते ड्रॉइंगचे पुस्तक भेटतात ना, त्यात कलर भरला फक्त आपण, किंवा ते पेपरमध्ये पण कधी कधी कात्रणं येतात पाच ड्रॉइंगचे, ते जर आपण कलर भरला, थोडंसं ते चित्र जोडायचे, नंबरनुसार ड्रॉइंग तयार करायची, हे छोट्या छोट्या गोष्टी केल्या तरी आपण आपलं एक छोटंसं बालपण जपल्यासारखं होईल. समोरचं जर म्हणजे आपल्याला पाहिजे तसं वागत असलं की इतकं खेळकर किंवा त्याचं थोडंसं बालपण त्यांनी जपलेलं, थोडंसं बालपण पण दिसतंय त्याच्यातलं, हसतंय खेळतंय, तर तशा वेळेला काय व्हायला लागतं, आपल्याला पण ते करायचं असतं परंतु आपल्याकडून ते केलं जात नाही. आपण आपलं बालपण दाबून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला जेलसी व्हायला सुरुवात होते, अनसिक्युअर फील व्हायला सुरुवात होतं. आणि ते खरं तर त्या कारणामुळे होतं की आपण पण थोडंसं जरा मोकळं राहायला, थोडंसं जरा आपल्याला म्हणता आलं पाहिजे जाऊ दे, गेलं, असं थोडंसं प्रत्येक प्रसंगाला म्हणता आलं पाहिजे, तर करता आलं पाहिजे. जर आपण आपल्या स्वतःला नाही ना जपलो तर आपण आपल्या कुटुंबाला पण नाही तेवढं इम्पॉर्टन्स देऊ शकणार. कारण बऱ्याचदा आपण आपल्या स्वतःलाच समजून घ्यायचं नको म्हणतो, काय पाहिजे आपल्याला पण. आणि तर स्वतःला कधी कधी आपण बोललं पाहिजे चांगली, आपण आपल्या स्वतःला चांगल्या गोष्टी, मी माझ्या आतापर्यंतच्या जीवनापर्यंत मी माझ्या जीवनात काय केलं चांगल्या गोष्टी, ह्या पण स्वतःला सांगता आलं पाहिजे. अरे वा, शाबासकी देता आली पाहिजे आपण आपल्या स्वतःला सुद्धा. आणि त्याच्या आणि आपल्याला माहिती का क्वीन काय करते, आपण स्वतःला क्वीन म्हणतोय ना आज, तर आपण क्वीन काय करते, तर क्वीन काय करते, गिफ्ट घेते,
किंवा कोणाचं एखाद्याचं ॲप्रिशिएशन आलं की यू आर लुकिंग ब्युटिफुल, किंवा तुम्ही खूप छान हे काम केलं, कोणती एक शाबासकी असली तर ती आपण काय करायला पाहिजे, ऍक्सेप्ट करायला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला वाटत असतं की मी कोणाची मदत घेणार नाही, मला काय गरज आहे हेल्पची, तर क्वीन ही काय करते, ती मदत ऍक्सेप्ट करते. किंवा आपल्या घरातल्या कुटुंबाची सुद्धा आपण मदत घेतली पाहिजे. मी प्रत्येकालाच अवेलेबल राहील असं आपण नाही केलं पाहिजे. ती काय क्वीन करत नाही. क्वीन कशी वागते, एकदम राणीसारखी वागते का नाही. म्हणजे राणीसारखं म्हणजे आपण काय फक्त हुकूम सोडायचा असं तर नाहीच, आपण करायचं तर सगळं, परंतु हेल्प सुद्धा घेता आली पाहिजे. एखाद्याचं गिफ्ट पण घेता आलं पाहिजे आणि नाही पण नाही म्हणता आलं पाहिजे. तशा वेळेला आपण नाही म्हणायचं नाही, कारण समोरच्याला बी हार्ट होतंय. आणि दुसरी गोष्ट आपल्याला क्वीनसारखं पण वागायचं, ती पण एक फील पाहिजे आपल्याला स्वतःला. तर आपण दुसऱ्याचे पण थोडंसं काय का होईना पण स्वीकारलं पाहिजे. तो कशा मनाने देतो याच्यावर पण डिपेंड असतं, परंतु जर ते आपल्याला प्रेमाने देत असलं, आपलं रिस्पेक्ट करत असलं, तर ते गिफ्ट घेणं, ते रिसीव्ह करणं हे पण आपलं एक चांगल्या गोष्टीचं काम. आणि क्वीन मध्ये काय असतो, एक प्रकारचा कॉन्फिडन्स असतो. कॉन्फिडन्स कुठून येतो, तर आपल्या वर्कमधून येतो. आणि वर्क काय करतं, आपल्याला बिल्ड करायला लागतं की आपण आपला कॉन्फिडन्स जपून राहावा. आणि कॉन्फिडन्स म्हणजे काय, तर आपण आपल्या स्वतःला व्यवस्थित समजून घेतोय, आपण आपल्या स्वतःला चांगलं जाणतोय, समजतोय, तोच म्हणजे कॉन्फिडन्स. बीइंग अ क्वीन इज युअर बर्थ राईट, म्हणजे तो तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि क्वीन काय करते तर आणि कनेक्ट विथ आपल्या फेमिनाईन एनर्जीशी ज्यावेळेस आपण कनेक्ट होतो, त्याच्याशी आपला ट्यून आपला आपण जुळवतो, त्यावेळेस समजायचं की आपण मोर 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 पॉवरफुल बनत चाललोय. तर आपला तो ट्यून त्यांच्याबरोबर, आपल्या फेमिनाईन पॉवर बरोबर जुळवता आला पाहिजे. आणि मग बघा आपण कसं आपलं आयुष्याचं लेवल उंच उंच करतोय. तर आपल्याला जी इच्छा असते की आपल्याला पण एक कॉन्फिडन्स, पॉवरफुल असं थोडंसं प्रत्येक लेडीजला वागता यावा, तर तो केवळ आपण आपल्या कनेक्शननी, आपण आपल्या सोल पॉवरशी किंवा आपल्या फेमिनाईन एनर्जीशी जोडलं गेलो तर आपली मोर पॉवर वाढते. आणि आपले जी प्रत्येक डिझायर आहे, आपल्याला जी प्रत्येक गोष्ट वाटते मिळावी म्हणून, कधी कधी वाटतं की डिप्रेशन येतं, कधी कधी वाटतं की आज खूप काम झालं, कंटाळा आलाय, तर तशा वेळेला सुद्धा आपल्याला वाटतं की आता मला हे असं असं लाईफ मिळावा. तर तशा वेळेला आपण थोडंसं कुठेतरी लिहून ठेवलं आणि ते सर आपण आपल्या एनर्जीशी कनेक्ट केलं तर आपल्याला ते पण गोष्ट मिळू शकते. कधी कधी वाटतं चला एखाद दिवशी आपल्याला पिक्चरला जायला मिळालं तर, असं पण एक मनात येतं ना. किंवा वाटतं की अरे कुणीतरी आपल्याला, एखाद्या मैत्रिणीने फोन करावा किंवा एखादी चांगली गोष्ट आपल्याबद्दल कोणीतरी सांगावी, तर ह्या पण गोष्टी आपल्याला खरंच मिळू शकतात जर आपण आपल्या पॉवरफुल एनर्जीशी कनेक्शन केलं तर. तर माझा आजचा एवढाच मेसेज होता की आपण आपल्या जीवनाचं राणी बनावा.